ए अरे जाऊ नको इकडं. तांदूळ उठले म्हणलं. मी श्री विष्णू एकनाथ वांडेकर, जिल्हा परिषद शाळा नेहरूनगर, तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार येथे कार्यरत असून मी तर दैनंदिन जीवनामध्ये आपण पाहतो की विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासाकडे लागत नाही किंवा विद्यार्थी जास्तीत जास्त वेळ खेळण्यासाठी देतात. तर विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासाकडे लागावे आणि त्यांचे खेळणेही व्हावे या दोन्हींचा समन्वय साधून आम्ही एक शिक्षण पद्धती तयार केली आहे आणि तिचे नाव खेळ पद्धती असून आम्ही ते विद्यार्थ्यांना खेळाद्वारे शिक्षण देत आहोत. तर मी तुम्हाला वेगवेगळ्या खेळाद्वारे विद्यार्थ्यांना कसे शिकवायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आता मी तुम्हाला या खेळाबद्दल माहिती देत आहे. या खेळामध्ये ज्या पद्धतीने आपण कार्ड खेळतो त्या पद्धतीचा वापर करून मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही 1 ते 10 जोड्या लावल्या आहेत. त्याचा एक चार्ट बनवला आहे. तर 5 मुलांना येथे खाली बसवून त्यांना हे एक एक कार्ड वाटले जाईल व त्यांना एक कार्ड काढून त्याचे उत्तर शोधायचे आहे. ज्याचे उत्तर आले तो जिंकला. आता या खेळाचे मी तुम्हाला मुलांना बोलून प्रात्यक्षिक दाखवत आहे. आता मी यातील एक एक कार्ड विद्यार्थ्यांना वाटत आहे. तर या कार्डचे उत्तर मुलांनी या चार्टवरून शोधायचे आहे आणि आपल्या उत्तराचे कार्ड या खालील कार्डमधून घ्यायचे आहे. ज्याला उत्तराचे कार्ड मिळेल तो विद्यार्थी जिंकला आणि बाकीची मुलं कार्ड संपेपर्यंत खेळत राहतील.
तर या खेळामध्ये सिद्धार्थ हा जिंकलेला आहे। आता बाकीचे मुलं खेळतील पुढे। करदा फक्त
तर या पद्धतीमध्ये विद्यार्थी जोपर्यंत आपल्याला जोडी लागत नाही किंवा जोपर्यंत आपल्याला उत्तर शोधत नाही तोपर्यंत त्यांचे लक्ष त्या चार्टवरती असते आणि त्यांच्या मनामध्ये आपली जोडी कोणती आहे हे असते। त्यामुळे या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे खेळणंही होतं आणि अभ्यासही होतो। अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण बरेचसे घटक या खेळाच्या माध्यमातून शिकू शकतो आणि या खेळामध्ये जरी एखाद्या मुलाला जोडी लागली आणि बाकीचे कार्ड शिल्लक असतील तर जोपर्यंत कार्ड संपत नाही तोपर्यंत जेवढ्या मुलांना जोड्या लागतील तेवढे मुलं खेळत राहतील। आम्ही विद्यार्थ्यांना चार्ट आणि कार्ड यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खेळता यावं आणि जास्तीत जास्त लक्षात राहावं या प्रकारे आम्ही विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत। आता आपण दुसरा खेळ पाहणार आहोत। या खेळामध्ये विद्यार्थ्यांना आपण बाराखडीचे वाचन शिकवणार आहोत। तर हा खेळ खेळल्यामुळे साधारणपणे 1 तासामध्ये विद्यार्थी 4 ते 5 अक्षर बाराखडीचे वाचन शिकतात। तर आता मी तुम्हाला त्या खेळाचे प्रात्यक्षिक दाखवत आहे। प्रथम विद्यार्थ्यांना चित्र पाहून बाराखडी वाचण्यास सांगावे। आपण पुढे वाचावे व आपल्या पाठीमागे विद्यार्थी वाचन करतील। माझ्या पाठीमागे वाचायचं पुढे वाचायचं। क कपाचा, ख खनाचा, ग गवताचा, घ घराचा, 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 क कपाचा, ख खनाचा, ग गवताचा, घ घराचा। 10 मिनिटांनंतर विद्यार्थ्यांना चित्र पाहून बाराखडी वाचन करता येईल।